गोव्यातील मडगाव येथील उपनगरातील आल्त येथे एका फ्लॅटमध्ये 2 सख्खे भाऊ मृत अवस्थेत सापडले, तर त्यांची आई फ्लॅटमधील त्याच खोलीत झोपलेली आढळून आली. बुधवारी ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर याच भागात एकच खळबळ माजून सारा परिसर हादरून गेला. मोहम्मद जुबेर खान वय वर्ष 29 व अपान खान वय वर्ष 27 अशी मैतांची नावे आहेत, तर त्यांच्या आईचे नाव रुखसाना खान वय वर्ष 54 असे आहे, अशी माहिती मडगाव पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही भावांचा मृत्यू 2 दिवसांअगोदर तरी झाला असावा असा कयास आहे. या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. शवचिकित्सेनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. नेमके कुठले कारणीभूत या मृत्यूस कारणीभूत आहेत याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. पॅराडाईस इमारतीत वरील दुर्दैवी घटना घडली. मैतांच्या कुटुंबियात घरगुती कारणामुळे वादविवाद होता. रुखसानाचे पती त्यांच्या बरोबर राहत नव्हते. हे कुटुंबीय इमारतीत राहणाऱ्या अन्य लोकांच्याही संपर्कात राहत नव्हते, त्यामुळे त्यांच्याविषयी इमारतीतील रहिवाशांनीही अधिक माहिती नाही. अनेक वेळा या फ्लॅटमधून भांडणांचा आवाज ऐकू येत होता, असे येथील स्थानिकांनी सांगितले. रुखसाना यांचे दोन्ही मुले चांगले शिक्षित होते. कौटुंबिक वाद सुरू होता, त्यातूनच ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी मात्र यावर अधिक भाष्य करणे टाळले. आम्ही सर्व दृष्टिकोनातून तपास करीत असल्याचं संबंधितांनी सांगितले. पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश शिरवाईकर पुढील तपास करीत आहेत. मैताचे वडील गेले 2 दिवस या फ्लॅटकडे येत होते, मात्र आतून कोणीच प्रतिसाद देत नव्हता. आज बुधवारी सायंकाळी ते फ्लॅटवर आले होते. त्यांनी दरवाजा ठोठावून बघितला, मात्र कोणीही प्रतिसाद न दिल्याने शेवटी त्यांनी मडगाव पोलीस ठाण्याला याबाबत कळविले. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मडगाव अग्निशमक दलाच्या कार्यालयालाही बोलवून घेण्यात आले. दलाच्या जवानांनी दरवाजा उघडल्यानंतर आतील परिस्थिती उघड झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लॅटमध्ये अन्न पाणीचा एकही कण नव्हता. मडगाव पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दोन्ही मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवगृहात ठेवले आहेत, तर त्यांच्या आईला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.